नमस्कार श्रोते हो. मला सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की आज आपण तिसऱ्या एपिसोडसाठी परत भेटत आहोत. तर सर्वात प्रथम दुसरे पर्व फाउंडेशन तर्फे मी परत एकदा तुम्हा सर्व श्रोत्यांचे स्वागत करते. कारण का पहिल्या पॉजच्या आमच्या 2 एपिसोडला तुमचा जो भरघोस प्रतिसाद मिळाला त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देते. आणि ते एपिसोड बघून आम्हाला काही पत्र आली, काही लोकांचे कॉल्स आले आणि त्याच्यात असं आम्हाला जाणवलं की काही महिला अशा आहेत की त्यांचं नाव उघड न करता त्यांना काही मदतीची अपेक्षा आहे आणि योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. आणि त्यासाठी आम्ही परत एकदा मेटिस कंपनीच्या पॉश कन्सल्टंट डॉक्टर विशाखा बर्वे यांना स्टुडिओमध्ये आज परत बोलवलेलं आहे की ज्या महिलांना मार्गदर्शनाची गरज आहे त्यांची काही पत्र आम्ही इथे आज घेणार आहोत. तर मी दुसरे पर्व तर्फे डॉक्टर विशाखा बर्वे यांचं पुन्हा एकदा स्टुडिओमध्ये स्वागत करते. थँक्यू सो मच. नमस्ते. आता मी आता सुरुवातीला म्हटल्याप्रमाणेच की आज आपण काही लोकांच्या कंप्लेंट्स किंवा पत्र आम्हाला आलेली आहेत आणि तीच आम्ही आज तुमच्याशी शेअर करणार आहोत. त्याच्यावर तुमच्या मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. तर सुरुवात करताना मी तुम्हाला माझे पहिलं पत्र आलं आहे त्याविषयी सांगते की एक वर्किंग वुमन आहेत की ज्या मुंबईला एका कंपनीमध्ये काम करतात. त्यांना अशी समस्या आहे की त्यांना ह्याविषयी पॉश विषयी एवढा अवेअरनेस नव्हता आणि त्यांच्या बाबतीत ही घटना घडून सेक्शुअल हॅरासमेंटची घटना घडून 3 महिने होऊन गेलेले आहेत. आणि जेव्हा त्यांनी आपला एपिसोड बघितला तेव्हा त्यांना प्रकर्षाने जाणवलं की आपणही पुढे येऊन याबाबत आवाज उठवला पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी आम्हाला पत्र लिहून विचारलं की आता ही जर कंप्लेंट त्यांनी तिथे दिली आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची अशी आहे की त्या ज्या कंपनीत काम करतायत त्या तिथेच आहेत आणि ज्यांनी त्यांच्याशी हा गैरव्यवहार केला किंवा लैंगिक अत्याचार केला ही व्यक्तीही अजूनही तिथेच काम करते. ही एक खूप मोठी महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. तर त्यासाठी तुम्ही प्लीज त्या महिलांना नक्कीच मार्गदर्शन करा. नक्कीच. मी सर्वप्रथम महिला कर्मचारी ज्या आहेत त्यांचं अभिनंदन ह्याच्यासाठी करेन की एखादी गोष्ट पुढे येऊन लैंगिक स्वरूपाची सांगणं, जो स्वतःवर अत्याचार झालाय त्याच्याबद्दल बोलणं हे म्हणजे खूप मोठं करेज असतंय. ही म्हणजे खूप मोठी हिंमत आहे आणि ती आज त्यांनी दाखवली आहे. आणि त्याही उपर आपले एपिसोड बघून सुद्धा त्या परत आपल्याला त्यांनी एक पत्र लिहिलंय, त्याची नक्कीच आम्ही दखल घेतोय. आता ह्याच्यात तुम्ही म्हणालात की त्या महिला पण तिथेच काम करता आहेत आणि ज्यांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केलाय किंवा केलेला आहे ते सुद्धा तिथेच काम करतायत. आणि त्या इन्सिडेंट्सला होऊन त्या प्रसंगाला होऊन जवळजवळ 3 महिने झालेत. पण जसं मी एका एपिसोड मध्ये आपल्या मागच्या सांगितलं आहे की पॉश ऍक्टच्या अंतर्गत सगळ्यात पहिल्यांदा या महिलेनी लिखित स्वरूपामध्ये कंप्लेंट ही इंटरनल कमिटीकडे पाठवली पाहिजे. आता ह्याच्यामध्ये इंटरनल कमिटी त्यांच्या कंपनीमध्ये आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी थोडा सुद्धा वेळ न घालवता सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी ती कंप्लेंट नोंदवावी. म्हणजे काय होईल, इंटरनल कमिटी कार्यरत होईल. आता कसं आहे की 3 महिने जरी होऊन गेलेले असले तरी ऍक्ट मध्ये जवळजवळ 6 महिन्याचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये काय होईल की जेव्हा आयसी कमिटी त्यांना कॉन्टॅक्ट करेल तेव्हा ती कमिटी त्यांना काही प्रश्न विचारेल. त्या प्रश्नाचं त्यांनी जर काही योग्य उत्तर दिलं आणि त्यांच्या बाबतीत जे पण काही घडलेलं आहे ते जर काय त्या कमिटीला प्रॉपर जस्टिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे अशा स्वरूपात जर का त्यांना ते आढळलं तर कमिटी नक्कीच याच्या विरुद्ध म्हणजे इन्व्हेस्टिगेशन सुरू करेल आणि जो कोणी रिस्पॉन्डंट आहे म्हणजे ज्यांनी कुणी यांच्या विरुद्ध लैंगिक अत्याचार केलेला आहे त्याच्या विरुद्ध नक्कीच डिसिप्लिनरी प्रोसिजर केली जाईल. वा, हे ऐकून म्हणजे आम्हालाच फार बरं वाटलं की त्या महिलेने योग्य ठिकाणी आपली पत्र पाठवून कंप्लेंट नोंदवलेली आहे. अजून एक दुसरी कंप्लेंट म्हणजे किंवा पत्र ईमेल मला अशी आलेली आहे की एक तरुण मुलगी आहे की जी आता नुकतीच तिचं प्रोबेशन संपून तिथे परमनंट झालेली आहे. पण असं बरेचदा होतं की तिच्याकडनं काही चुका झाल्या किंवा तिचं काही काम चुकलं तर तिचा जो लेवल मॅनेजर त्या फ्लोअरवरचा जो मॅनेजर आहे तो तिला तिथे अतिशय आरडाओरडा करून तिच्याशी बोलतो. आणि दुसरी गोष्ट अशी की सगळे समोर असताना मुद्दामून तिला अपमानास्पद वागणूक देतो आणि बोलतोही. तर तिला इतकी तिची आता वाईट परिस्थिती आलेली आहे की तिने ह्या कारणास्तव ह्या प्रेशरमुळे नोकरी सोडायचा निर्णय घेतलेला आहे की जे मला अतिशय म्हणजे वाईट वाटलं ते ऐकून.
तर ह्या संदर्भात आपण तिला काही मार्गदर्शन करू शकतो का? तर मला ह्याच्यामध्ये एक तुम्हाला विचारायला आवडेल, त्याच्यात तिने असं कुठे लिहिलंय का की तिच्या संदर्भात काहीतरी लैंगिक शोषण तिचं झालेलं आहे त्या मॅनेजरकडनं? नाही, लैंगिक असा शब्द तिने काही उच्चारला नाहीये, फक्त अपमानास्पद वागणूक असं मात्र तिने जरूर नमूद केलेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं व्हर्बल हॅरेसमेंटचं होऊ शकतं. हा, तेच आता म्हणूनच हा. आपण तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हे महत्वाचं आहे की पॉश ऍक्ट किंवा इंटरनल कमिटी तेव्हाच कार्यरत होते जेव्हा एखादं लैंगिक शोषण झालं असतं. मग ते व्हर्बल असो, नॉन व्हर्बल असो किंवा फिजिकल Physical. असो, हम्म. जसे आपण प्रकार हो. बघितले. ह्याच्यामध्ये मला असं दिसतंय की तो मॅनेजर सतत तिचा अपमान जे वर्कप्लेसमध्ये हम्म. करतो आहे, त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मला असं वाटतं की वर्कप्लेसमध्ये वर्कप्लेसचे काही एटिकेट्स असतात किंवा वर्कप्लेसमध्ये कसं वागावं याचे काही सॉफ्ट स्किल ट्रेनिंग प्रोव्हाइड केले जातात. ते ट्रेनिंग सगळ्याच मॅनेजर्सला देणं कदाचित गरजेचं पडू शकतं. हम्म. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही म्हटलात की ही इंटर्न आहे, बरोबर ना? हा, म्हणजे होती नुकतीच. आता ती हा. नुकतीच परमनंट झालेली आहे. नुकतीच परमनंट झाली आहे. तर कसं आहे की मला ह्याच्यात एक जस्ट ऍड करायला आवडेल की कधी कधी काय होतं ना, इंटर्न नुकतेच जॉईन झालेले असतात किंवा हम्म. नवीन एम्प्लॉईज जॉईन केलेलं असतं त्यांनी आणि त्यांना कामाचा अंदाज नसतो किंवा माहिती नसतं की वर्कप्लेसमध्ये सुद्धा कशी वागणूक दिली जाईल किंवा जर का अशी कुठली वागणूक मिळाली तर काय करावं. बरोबर. याच्यासाठी कॅम्पस टू कॉर्पोरेट नावाचा एक ट्रेनिंग प्रोग्राम असतो, तो सुद्धा हल्ली कंपन्यांनी राबवलेला आहे. तर हे सगळं सांगताना मला एक ह्याच्यात त्या महिलेला हे सांगायचंय की हे आपण पॉश ऍक्ट अंतर्गत आत्ता तरी घेऊ शकतोय असं मला वाटत नाहीये, कारण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे लैंगिक तिचा छळ झालेला नाहीये. तर हिने काय करावं, तर हिने HR ला एक मेल लिहावी, कारण मॅनेजर जर का तिचा अपमान करत असेल सगळ्यांसमोर तर हे नक्कीच अपमानास्पद आहे आणि हे योग्य नाहीये. पण अपमान करत असताना, तो बोलत असताना जर का कुठले असे शब्द वापरत असेल की जे लैंगिक दृष्टिकोनाकडे जातात, तर मात्र ती IC कडे येऊन कंप्लेंट नोंदवू शकते. पण ह्याच्यामध्ये मला असं दिसतंय की तिने HR कडे जाऊन कंप्लेंट नोंदवावी. ओके. त्या महिलेला नक्कीच या मार्गदर्शनातून उत्तर मिळालं असेल असं मी समजते. अर्चना, तुझ्याकडे. माझा पुढचा तिसरा प्रश्न आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये एक शिक्षिका आहेत. बर. त्यांनी प्रश्न आपल्याला विचारलाय. शाळांमध्ये कसं आता थंबिंग वगैरे तिथं काही हे नाहीये, तिथं अजूनही काही शाळांमधनं रजिस्टर मेंटेन करतात हजेरीचं. बरोबर आहे. तर ते महिलेने असं एक आपल्याला मार्गदर्शन विचारलेलं आहे की ती ज्या शाळेमध्ये शिकवते तिथं जे हजेरीचं रजिस्टर आहे ते तिथल्या पिऊनकडे आहे. बर. आणि ते पिऊन ती जेव्हा जेव्हा रजिस्टर मध्ये साईन करायला जाते त्यावेळेस तो पिऊन तिला पटकन ते पत्र किंवा जे हजेरीचं हे आहे ते देत नाही. बर. किंवा कधी कधी देताना मुद्दाम हात लावायचा प्रयत्न करतो किंवा एकटक निहाळतो. तर हे तिला फार इरिटेशन याचं झालेलं आहे. बरोबर. तर तिला बऱ्याचदा तिच्या वरिष्ठांकडे याबद्दल तक्रार नोंदवली, पण हवा तसा रिस्पॉन्स तिला मिळाला नाही. तर या बाबतीत तिनं कुठे तक्रार करावी, प्रोसेस कशी करावी? खूपच महत्वाचं हे पत्र आहे, कारण आपण आधी मी या उत्तरालाच हात घालते. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा असं दिसून येत आहे की त्या महिलेबरोबर व्हर्बल आणि फिजिकल म्हणजे बोलून आणि हात लावून ही दोन्ही स्वरूपाची हरासमेंट झालेली आहे. म्हणजे तिचा लैंगिक छळ होतोय तिथे आणि ही कंप्लेंट नक्कीच पुढे आली पाहिजे. आता हिने तिच्या वरिष्ठांना पण कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलाय, पण वरिष्ठांनी तिला दाद दिली नाहीये. अशा वेळेस आपण मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं त्याप्रमाणे असं पण इथे दिसतंय की तिथे कदाचित इंटरनल कमिटी नसेलही. तर जिल्हा परिषदेच्या शाळेत काम करती आहे ती महिला, त्या करतायत जिल्हा परिषदेच्या शाळेत त्या महिला काम करतायत. याचा अर्थ असा की ते नक्कीच कुठल्या तरी लांबच्या खेडेगावामध्ये काम करत असतील. सो मी सगळ्यात पहिल्यांदा याचं पहिलं उत्तर असं की लोकल कमिटीकडे जाऊन यांनी कंप्लेंट यांची नोंदवावी. म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलला डिस्ट्रिक्ट ऑफिसरकडे जाऊन यांनी कंप्लेंट नोंदवावी. पण कसं असतं ना, कधी कधी मी जसं म्हटलं की सेक्शुअल हॅरासमेंट बद्दल बोलतानाच महिलांना खूप वेळ जातो, ते करेज एकत्र करावं लागतं आणि या समोर आलेल्या आहेत. तर यांनी काय करावं की जसं मी सांगितलं, लोकल कमिटीनी तिथल्या डिस्ट्रिक्ट ऑफिसरनी
प्रत्येक छोट्या छोट्या जागी म्हणजे खेडोपाडी म्हणा किंवा ट्रायबल एरिया, आदिवासी एरियामध्ये, ग्रामीण एरियामध्ये काही नोडल ऑफिसर्स नोडल ऑफिसर्स तिथे असतील. त्यांनी कुठल्याही ऑफिसमध्ये जाऊन, ग्रामीण ऑफिसमध्ये जे असतं म्हणजे इव्हन त्यांनी तिथल्या एखाद्या पंचायत ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा जर का विचारलं की नोडल ऑफिसर कोण आहे तरी त्यांना माहिती मिळेल. त्या नोडल ऑफिसरकडे त्यांनी त्यांची ही तक्रार द्यावी, कारण त्या नोडल ऑफिसरला 7 दिवस एक्स्ट्रा दिलेले असतात. त्यामुळे त्याची आणि त्याच्याकडनं आलेली तक्रार नक्कीच त्याच्याकडनं आलेली तक्रार नक्कीच घेतली जाते. त्यामुळे या महिलेनी नोडल ऑफिसरकडे किंवा तिला जर का प्रवास करून डिस्ट्रिक्ट ऑफिसर पर्यंत पोहोचता आलं तर तिने तिकडे जावं आणि तिने तिथे लेखी तिची कंप्लेंट नोंदवावी असं मला वाटतं. म्हणजे पुढे त्यांना ती प्रोसेस होऊन जे आपल्या ऍक्ट अंडर जे प्रोसेस हो. होऊन तिला नक्कीच न्याय मिळेल. नक्कीच. अजून एक चौथं पत्र मला आलेलं आहे की बऱ्याच महिला मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स असतात, हो आउटस्कर्ट्सला असतात, हो तर आणि बराच मोठा विस्तार असतो त्या बरोबर आहे. plants चा. तर कधी कधी महिला कर्मचारी वर्गांना काही साहित्य मटेरियल ठेवायला लागतं किंवा तयार झालेला माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यावा लागतो. हो. तर त्या संदर्भातल्या एका महिलेचं पत्र आलंय. बरं. पत्रानंतर फोन पण आला होता. बरं. त्याच्यामध्ये अजून आपल्याला डिटेल तिनं विचारलेले, सांगितलेले तिच्या बरं. बाबतीत काय घडलं ते. तर ती महिला ज्या प्लांटमध्ये काम करत होती तर एक दिवस असं तिथं मटेरियल ठेवायला ती चालली होती आणि तिथं ज्या डिपार्टमेंटमध्ये तिला ते मटेरियल ठेवायचं होतं त्या डिपार्टमेंटचा मॅनेजर फक्त तिथं होता, बाकी कोणीही बरं. कर्मचारी आजूबाजूला नव्हते. तर ती जसं तिथं गेली तिथं तिचं काम चालू होतं. त्याच मॅनेजरने हेरलं की आजूबाजूला कोणी नाहीये. तर तिनं तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. तिला कोपऱ्यामध्ये दाबून किंवा कोपऱ्यामध्ये नेऊन गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. पण तिचं मला असं वाटतं नशीब चांगलं होतं. तिची एक महिला कर्मचारी जी सहकारी होती ती पण येत होती तिकडनं. तिनं ते बघितलं, दोघांनाही बघितलं आणि ज्यावेळेस हे मॅनेजरच्या लक्षात आलं की तिनं आपल्याला बघितलं तर तिनं त्या माणसाने तिथनं पळ काढला. तिनं आरडाओरडाही केला पण थोडी ती घाबरली होती अर्थातच. तर या बाबतीमध्ये आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असल्यामुळे तिथं आयसी पण फॉर्म आहे अर्थातच. अच्छा. पण तिला एक अशी भीती वाटते की कंप्लेंट तर करायची, पण तिला अशी भीती वाटते की तिची नोकरी जाईल किंवा जर कंप्लेंट केली तर मॅनेजर तिचा छळ करेल. तर या बाबतीत कसं तिनं पुढे जायला पाहिजे? ह्याच्यामध्ये ना बऱ्याचदा मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला असतात ना त्या शॉप फ्लोअरवर काम करतात. आणि शॉप फ्लोअरवर काम करणाऱ्या महिलांसाठी मला एक मेसेज असा द्यायचा आहे की घाबरू नका, पुढे या. कारण पॉश ऍक्ट आणि तुमच्या कंपनीमध्ये स्थापित केलेली इंटरनल कमिटी ही तुमच्यासाठी आहे. आणि जर काही इंटरनल कमिटी प्रस्थापित केली नसेल तर लोकल कमिटी आणि बऱ्याच साऱ्या म्हणजे पोलीस स्टेशन सुद्धा तुमच्या मदतीसाठी धावून येईल. पण तुम्ही आवाज उठवणं गरजेचं आहे, कुठल्याही प्रकारे न घाबरून. कारण आता तुमच्या या केसमध्ये तुम्ही सांगितलं की त्या महिलेला असं वाटतंय की मी जर का कंप्लेंट दिली तर माझा छळ होईल, म्हणजे हॉस्टाईल वर्क एन्व्हायरमेंट तयार होईल, नोकरी जाऊ शकते. तर हा लॉ एकतर अतिशय फोर्सफुली आलेला आहे. आणि आता मला इथे एक मेसेज असा द्यावासा वाटतो की जर काही महिला पुढे येऊन तिने जर का लेखी तिची कंप्लेंट दिली तर तिला नक्की सहाय्य मिळू शकतं. कारण तुम्ही ऑलरेडी इथे सांगितलं की इंटरनल कमिटी आहे. एकदा का इंटरनल कमिटीकडे तिची कंप्लेंट गेली की इंटरनल कमिटीला खूप सारे सिव्हिल राईट्स असतात, ज्याला आपण सिव्हिल कोर्ट राईट्स म्हणतो. आणि त्या सिव्हिल कोर्ट राईट्सचा फायदा म्हणजे उपयोग करून इंटरनल कमिटी इन्व्हेस्टिगेट करते. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही याच्यामध्ये सांगितलं की मॅनेजर त्रास देतो. सो कधी कधी कसं होतं, जर का त्रास दिला गेला तर महिला आधी मॅनेजरला कळवतात. जर का मॅनेजरच्या इतरत्र कोणी त्रास दिला असेल तर ह्याच्यात ही महिला HR कडनं किंवा जर का IC पोस्टर्स किंवा पॉलिसीज लावली असेल किंवा त्यांच्या वर्कप्लेसमध्ये IC बद्दलची माहिती दिली असेल की प्रिसाइडिंग ऑफिसरचा नंबर वगैरे जर का लावला असेल तर त्या महिलांनी त्यांना कॉन्टॅक्ट करून पुढे कसं जाऊ याबद्दल विचारायला काहीच एक हरकत नाही आहे. आणि सर्व मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना
ज्या कंपन्यांमध्ये खूप मोठे मोठे प्लांट्स असतात, जे तुम्ही म्हटलात, आणि शॉप फ्लोअरवर सगळेच एकत्र काम करत असतात, पुरुष कर्मचारी आणि महिला कर्मचारी. तर बऱ्याचदा असं आम्हाला आढळून येतं, कारण मेटिसकडनं आम्ही बऱ्याचदा एक सर्व्हे घेतो. त्या सर्व्हेमध्ये आम्हाला असं दिसतं की प्लांटमध्ये काम करत असलेल्या, म्हणजे शॉप फ्लोअरमध्ये काम करत असलेले जे एम्प्लॉईज असतात, त्यांना तुम्ही जसं म्हणलं तसं मटेरियल इकडून तिकडे करावं लागतं. आणि असे काही भाग असतात की जे अंधारे असतात, तिथे पूर्णपणे लाईट नसतात. तर प्रत्येक मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने ह्याची मात्र दखल घेतली पाहिजे की प्रत्येक प्लांट हा व्यवस्थित म्हणजे प्रत्येक प्लांटचा प्रत्येक कोपरा हा प्रकाशित आहे, म्हणजे जे पण काही होतंय हे इतरांना दिसतं आहे. दुसरी गोष्ट अशी की शक्य झाल्यास सीसीटीव्ही कॅमेरे तुम्ही बसवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मला ह्याच्यात एक वाटतं, त्या महिलेनी त्यांनी इथे सांगितलेलं आहे की विटनेस तिथे आहे, एका महिलेनी त्याच्यात बघितलेलं आहे तिला. स्ट्रॉंग होऊ शकतं. नक्कीच. तर तुम्ही अजिबात घाबरू नका. विटनेसचा सुद्धा तुम्हाला, कारण आयसी इंटरनल कमिटी जेव्हा इन्व्हेस्टिगेशन करते त्या विटनेसला सुद्धा ती बोलवते आणि तिच्याकडनं नक्की काय झालेलं आहे हे समजून घेते. याने काय होतं की ती कंप्लेंट जी आहे ती जास्त स्ट्रॉंग होते आणि महिलेला न्याय मिळू शकतो. वा, खूपच. मला असं वाटतं हे तर आता थोडक्यात प्रश्न होते, अजून बरेच सारे प्रश्न नक्कीच. आहेत, पण पण आपल्याकडे वेळेअभावी, लिमिट असल्यामुळे आपण सगळे प्रश्न घेऊ शकलो नाही. हो. मला असं वाटतं आता ज्या आपल्या मैत्रिणींनी आपल्याला पत्र पाठवलेत, फोन कॉल्स करून त्यांची काही शंका किंवा त्यांना ज्या अडचणी आल्या आहेत त्याच्याबद्दलचं नक्कीच. त्यांना मार्गदर्शन तुमच्याकडनं नक्कीच मिळालं असेल. याच्यामध्ये ना मला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. अर्थात प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरासमेंट हा वुमन सेंट्रिक ऍक्ट आहे, म्हणजेच महिलांसाठी बनवलेला. पण कधी कधी असंही लक्षात येतं की काही महिला कर्मचारी फॉल्स केसेस देतात, म्हणजे चुकीच्या केसेस. पण त्यांनी सुद्धा हे लक्षात ठेवावं की इन्व्हेस्टिगेशन आपलं इंटरनल कमिटीचं इतकं स्ट्रॉंग असतं की जर का समजलं की तुम्ही चुकीची कंप्लेंट देता आहात त्या एखाद्या पुरुष कर्मचाऱ्याविरुद्ध, की खरंच बाबा त्याचा काही दोष नसेल, तर हे नक्की बाहेर येतं आणि त्यांच्या विरुद्ध कुठली तरी डिसिप्लिनरी प्रोसिजर, म्हणजे शिक्षा या पॉश अंतर्गत त्यांना होऊ शकते. आणि एखाद्या पुरुषाचं जर करिअरही याच्यामध्ये बर्बाद होऊ शकतं, करिअरही याच्यामध्ये नुकसान होऊ शकतं त्या पुरुषाचं. सो ह्याची त्या महिलांनी सुद्धा दखल घेतली पाहिजे. नक्कीच. हा महत्वाचा मुद्दा मला ऍक्ट सांगायचा. आहे म्हणून त्याचा गैरवापर न करता अगदी बरोबर. योग्य तिथंच मार्गदर्शन आणि त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. हे फार महत्वाचा मुद्दा तुम्ही आता सांगितला. नक्कीच. तर मला असं वाटतं बऱ्यापैकी आता ज्यांनी प्रश्न विचारले त्यांना उत्तर मिळाली असतील. अजून बरेच सारे प्रश्न, बरेच सारे फोन कॉल्स येतील, मला नक्की खात्री आहे, हे 2 एपिसोड बघितल्यानंतर. रादर हा प्रश्न उत्तरांचा एपिसोड बघितल्यानंतर सुद्धा माझी सर्व महिला भगिनींना, रादर सगळ्या श्रोत्यांनाच ही विनंती आहे की तुम्ही आमचे पहिले दोन्ही भाग नक्की जरूर बघा. पॉश ऍक्ट संदर्भातले अवेअरनेस बद्दलचं फार महत्वाची माहिती आणि मार्गदर्शन आपल्याला डॉक्टर विशाखा मॅडमनी दिलेलं आहे. तर श्रोते हो, तुम्हाला अजून अधिक माहिती हवी असल्यास मेटिस कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस आपल्याला देते, प्रोव्हाइड करते, या ऍक्ट संदर्भात काय काय पॉलिसीज राबवते, तसंच मेटिस कंपनीचा तुम्हाला नंबरही तिथे मिळेल आणि डॉक्टर विशाखा मॅडम यांचाही नंबर तुम्हाला तिथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की मिळेल. तर पुन्हा आम्ही दुसरे पर्व तर्फे आम्ही दोघी जणी तुमचे आभार मानतो. विशाखा मॅडम, तुम्ही इथं आलात आणि वेळात वेळ काढून आलात आणि आमच्या श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 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 धन्यवाद.